त्यावरती आता टीका होताना पाहायला मिळत आहे. नाही, आता टीका करतील ना. आता हे जळफळाट वृत्तीचे लोक आता नक्की टीका करतील, पण ह्या टीकेला महाराष्ट्रातली जनता जास्ती काही महत्त्व देत नाही. आणि आज महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाला आनंद झालेला आहे. आज तुम्ही बघत असाल तर महाराष्ट्रामध्ये गल्लोगल्ली आतिषबाजी चालली आहे, फटाके लावले जात आहेत, साखरवाटी जाते, मिठाई वाटली जात आहेत आणि जल्लोष केला जातो. पण याचमध्ये आपण जर पाहिलं तर आशिष शेलार यांनी कविता केलेली आहे आणि त्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी या युतीवरती टीका केली. त्यांना 16 तारखेनंतर कविताच करत बसायचं आहे. पण अशा पद्धतीने महानगरपालिकेची ही निवडणूक आहे, महत्त्वाची मानली जात आहे. भाजपची ताकद वाढत असताना त्यांना थांबवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे दोन ठाकरे बंधू एकत्र आले, अशा पद्धतीचा सुद्धा एक टीका केली जाते. मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचीच ताकद आहे. हे तुम्हाला 16 तारखेला दिसेल. पण आपण पाहत आहोत की काही वेळापूर्वी जेव्हा पत्रकार परिषद झाली, ठाकरे बंधूंचं असं सुद्धा म्हणणं होतं की राजकारणामध्ये टोळी सक्रिय झालेली आहे, कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना फोडण्याचं काम केलं जातंय. तर अशा पद्धतीने राजकारण आणि जे सुरू आहे त्याच्यावरती तुम्ही आता कार्यकर्त्यांना कसं सांभाळणार आहात? नाही, आमचा कार्यकर्ता हा खंबीर आहे. आमचा कार्यकर्ता हा राजसाहेबांच्या आदेशावर चालतो. राजसाहेबांना मानणारा कार्यकर्ता आमचा. राजसाहेब देतील तो आदेश, राजसाहेब देतील तो उमेदवार, त्याचं काम करणार आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये त्याला पोहोचवण्याचं काम हा प्रत्येक मनसैनिक करेल. पण आता असा प्रश्न विचारला जात आहे की मग राज ठाकरे शिवसेनेतून वेगळे का झाले होते आणि आता एकत्र का आलेले आहेत, असा सवाल केला जातो. मला असं वाटतं याची